सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44। बातमी तीही बिनधास्त। पनवेल महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 18 क मध्ये स्नेहल स्वप्नील ढमाले यांची बिनविरोध नगरसेवक पदी निवड होताच संपूर्ण परिसरात उत्साह, जल्लोष आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। आमच्या मनातील नगरसेवक अखेर मिळालाच, अशा भावना अनेक नागरिकांनी उघडपणे व्यक्त केल्या। स्नेहल स्वप्नील ढमाले ह्या अतिशय लहान वयापासून भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रियपणे कार्यरत असून प्रभागातील सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांवर त्यांचा नेहमीच ठाम आणि निर्भीड सहभाग राहिला आहे। जनतेशी थेट संवाद, कामाची पारदर्शकता आणि सततचा संपर्क यामुळेच ही बिनविरोध निवड शक्य झाल्याचे स्पष्ट दिसून येते। या निवडीने अनेक राजकीय समीकरणांना सुखद धक्का दिला असून जनतेने कामाला दिलेला कौल असल्याची चर्चा पनवेलच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे। यावेळी मनोगत व्यक्त करताना नवनिर्वाचित नगरसेवक स्नेहल स्वप्नील ढमाले म्हणाल्या, ही जबाबदारी म्हणजे काटेरी मुकुट आहे, याची पूर्ण मला जाणीव आहे। या मुकुटात नागरिकांच्या इच्छा आकांक्षा दडलेल्या आहेत, म्हणूनच मी अधिकाधिक मेहनत करून प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहीन। माझा प्रभाग, माझा परिवार मानून अविरतपणे काम करीन। समाजसेवेचा घेतलेला वसा समर्थपणे आणि अविरतपणे पुढे नेईन। पुढे बोलताना त्यांनी सांगितले की जनतेने दिलेले प्रेम, विश्वास आणि सदिच्छा यामुळेच मला नगरसेवक पदी संधी मिळाली आहे। यावेळी त्यांनी प्रभागातील सर्व नागरिकांचे मनापासून आभार मानले। ही बिनविरोध निवड म्हणजे काम करणाऱ्या नेतृत्वावर जनतेचा निर्विवाद विश्वास असून येणाऱ्या काळात प्रभाग क्रमांक 18 क चा सर्वांगीण विकास अधिक गतीने होईल, असा विश्वास नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। भारत न्यूज 44 साठी भूषण साळुंखे, पनवेल। स्नेहल स्वप्नील ढमाले सर्वप्रथम प्रभागातील सर्व जनतेचे मनापासून खूप 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 आभार व्यक्त करते। आजपर्यंत आम्हाला या प्रभागातली माता भगिनींनी सगळ्यांनीच भरभरून प्रेम दिलं आणि त्याचाच हा विजय आहे। दादांचं कामकाज पनवेलमध्येच नाही तर त्या कामाची महाराष्ट्रात ख्याती आहे। त्यामुळे त्यांनी ज्या लेवलला हे काम घेऊन ठेवलेलं आहे ते त्या लेवलच्या पेक्षा अजून कसं वरती नेता येईल ह्याचं मी दादांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णपणे प्रयत्न करून ते एका टोकाला तसंच कायम ठेवलं। पण प्रभाग क्रमांक 18 हा कायम आदर्श प्रभाग म्हणून ओळखला जातो। त्यामुळे ह्याच्यामध्ये बरीचशी काही विकास कामं झालेली आहेत, पण जी राहिलेली आहेत ती आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नागरिकांसाठी ज्या समस्या आहेत, काय राहिल्या असतील त्याही आपण समस्याचं निराकरण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न। ह्या विजयाचं श्रेय प्रभागातील सगळ्या माता भगिनी, सगळ्या जनतेचं आहे। त्यांनी आम्हाला आजपर्यंत भरभरून प्रेम दिलं आणि त्यांचाच हा विजय आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44। सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास।